नमस्कार, कसे आहात? आपल्या सदमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आम्ही गावी सर्वजण एकत्र आलो आहोत, तेव्हा मी आणि माझी वहिनी अमृता ही कोल्हापूरची असल्यामुळे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आम्ही बनवत आहोत। त्याचबरोबर मालवणी चिकन आणि मसाला भात हे पण आम्ही दाखवत आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर चला पाहूया आपण ही रेसिपी। तर हे 2 किलो मटण घेतलेले आहे आणि हे अमृता आमची बनवत आहे। तिने 4 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि सर्व मटणला ही मिक्स करून घेत आहे। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ घालत आहे आणि हे सर्व एकजीव करून घेत आहे। कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तो छान असा थोडासा लाल गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आता मटण टाकून घ्यायचं आहे। आता हे आपण कुकरमध्ये सर्व एकत्र करून घेऊ आणि ह्याच्यावर मटणाच्या वरपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण कुकरच्या शिट्ट्या करायला देऊ। आता हे ओलं खोबरं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आपण आता नारळाचा रस काढून घ्यायचा आहे। असं आपण नारळाचं दूध तयार करून घ्यायचं। आता आपण काजू थोडेसे भाजून घेऊ त्यानंतर आपण मेलनच्या बिया भाजून घेऊ, थोडेसे तीळ भाजून घेऊ आणि नंतर खसखस भाजून घेऊ। आता हा एक कांदा आपण तेल न टाकता भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। असं आपलं हे वाटण रेडी करून घ्यायचं। पातेल्यामध्ये 5 चमचे तेल टाकून घेऊ आणि खडा मसालाही टाकून घेऊ। दोन उभ्या मिरच्या। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हे ग्राइंड केलेलं जे वाटण होतं ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे मटणाचं जे पाणी असतं कुकरमधलं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावर नारळाचं दूध ओतून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। असा आपला हा पांढरा रस्सा रेडी होतो।
आता आपण तांबडा रस्स्याची रेसिपी पाहू। प्रथम तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि कांदा हा थोडासा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। त्यामध्येच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। हा तांबडा रस्सा असल्यामुळे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हा आवश्यक असतो। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे। हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। थोडासा कांदा फ्राय करून ओलं खोबरं आणि सुकं खोबरं आलं लसूण टाकून हे वाटण करायचं असतं। वाटण कसं करायचं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही हे डायरेक्ट दाखवत आहे तुम्हाला आता। तर आता आपण याला थोडंसं जरा शिजायला देऊ। मटनचे थोडे सॉफ्ट पीस काढलेले आहेत आणि ते पाणी हे एकत्र आता आपण मिक्स करून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्याला उकळी आणून देऊ की आपला हा तांबडा रस्सा रेडी होतो। हे आपण चुलीवर करतो त्यामुळे एक चुलीची त्याच्यामध्ये एक छान असा फ्लेवर उतरतो आणि खूपच सुंदर लागतो। याच्यामध्ये आपण आता थोडं गरम पाणी घालूया म्हणजे छान अशी त्याला उकळी पण येईल आणि छान शिजेल पण। खाली घे खाली घे। आता आपण सुकं मटण करण्याची रेसिपी पाहू। तर मी तेल घालून घेतलेलं आहे, थोडासा कांदा घालून घेतलेला आहे आणि तो गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। खालून 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 टाक, वरतून नको टाकू। तर आता याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकून घेत आहोत। थोडीशी हळद, गरम मसाला आणि पुन्हा हे कांदा खोबऱ्याचं वाटण। आता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। ह्याच्याबरोबर ह्याच्यात मीठही टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मटणाचं पाणी टाकून घेत आहे। तर उरलेलं हे मटण आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। हे आता शिजत ठेवायला देऊ। असं आपलं हे सुकं मटण रेडी होतं। तर आता आपण चिकनची रेसिपी पाहूया, मालवणी चिकन। तर प्रथम तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा कांदाच टाकून घ्यायचा आहे, थोडासा ब्राउनिश करून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकलेला आहे। मालवणी मसाल्याचा कलर पण पाहू शकता, लाल लाल असा दिसत आहे, नवीनच आत्ता कुटलेला आहे। थोडीशी हळद आणि हे चिकनचे पीसेस। हे चिकन मी 1 किलो आणलेलं होतं आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि आता हे चांगलं असं परतून घ्यायचं। कलरही पाहू शकता एकदम सुंदर दिसत आहे। तर हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पण आपण आता थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे चिकन हे चांगलं शिजलं जातं। ह्याच्यात हा हिरवा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ शूट करताना हा पक्षी झाडावर मस्तपैकी बसला होता, तर त्याचं आम्ही जरासं शूटिंग करून घेतलं।
तर पाहू शकता चांगली अशी उकळी आलेली आहे चिकनला. आता कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तर असं आपलं हे मालवणी चिकन रेडी होतं. तर आता आपण जरा भाताची रेसिपी बघूया. हा मसाला भात कसा बनवायचा. 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. हा कांद्याचा कलर थोडा चेंज करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गोडा मसाला किंवा काळा मसाला किंवा घरातला गरम मसाला पण टाकू शकतो. त्याबरोबर 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा तांदूळ भिजत ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा हा बासमती तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे भात हा पटकन शिजतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. असा आपला हा मसाला भात रेडी होतो. तुम्ही पण ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा आणि ह्या गटारीला मस्तपैकी हा बेत करून मला कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा. तर असा हा आमचा गावचा फक्कडचा बेत आम्ही मालवणी स्टाईलमध्ये आणि कोल्हापुरी स्टाईलमध्ये रेडी केलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय मला कळवा. मी तुमच्या कमेंटची खरोखर वाट पाहीन.